बदल्या ऑनलाईन सुरू असताना विभाग नियंत्रक यांनी ऑफलाईन बदल्या केलेल्या होत्या आणि प्रत्येक बदली मागं 40,000 50,000 अशा पद्धतीनं पैसे कर्मचाऱ्यांच्याकडून घेतलेले होते. एमडीने त्यांना आम्ही सस्पेंड करू अशा पद्धतीत मुंबईमध्ये मिटिंगमध्ये आम्ही सांगितलेलं होतं. तर सस्पेंड तर राहिलं बाजूला, असा मनमानी करणारा या विभाग नियंत्रकाला खऱ्या अर्थानं एसटी महामंडळानं पाठीशी घातलेला आहे. आणि म्हणून आज ते नसल्यामुळं त्यांच्या खुर्चीला आम्ही हार घातला आणि त्यांचा पूर्ण त्या खुर्चीवरती ठेवला. मला वाटतं की परिवहन विभागाला, परिवहन मंत्र्यांनी याची गंभीर दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे. दुट्या लावत असताना पैसे घेतले जातात. जवळच्या लोकांच्या सोयीनुसार त्यांच्या दुट्या लावल्या जातात. विनाकारण चालक वाहक यांना त्रास देण्याचे प्रकार संपूर्ण जिल्हाभर वेगवेगळ्या डेपोमध्ये यांच्या माध्यमातून चाललेले आहेत. आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला खऱ्या अर्थानं कायमस्वरूपी निलंबित केलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आमची संघटनेची आहे. आणि मी राज्याच्या परिवहन मंत्र्यांना गेल्या भेटून सांगणार आहे की आपण पारदर्शकपणानं काम करण्याचा दृष्टिकोन ठेवता, परंतु हे जे काय आपल्या जवळ जे काही दिवे आहेत, ड्युटी आहेत, त्या ड्युट्यांच्यामुळं आपल्या पारदर्शकपणाला हरकळा बसला जात आहे आणि या अधिकाऱ्याला निलंबितच करावं ही मागणी मी परिवहन मंत्र्यांच्याकडे करतो.